उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या सीमारेषा ओलांडून इथे प्रधान केंद्रामध्ये स्वामी चरणावर नतमस्तक होण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी, आपल्या मनात असणाऱ्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी, स्वामींचा आशीर्वाद मागण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण उपस्थित झालात. राज्याच्या, देशाच्या बहुविध ठिकाणाहून हे स्वामी कार्य जनमानसात पोचवण्याचं, पोस्टमनचं काम आपण करणारे पाईक आहोत. कालच आपण गुरुपीठावर मागील महिन्यात दत्त जयंती अखंड जप यज्ञ नामसप्ताह पार पाडला आणि महाराष्ट्रात आणि देशभरात आणि विदेशामध्ये उत्स्फूर्त उत्साहानं आपण खूप प्रतिसाद दिला. राज्यात, देशात आणि जगात एकूण 55 लाख श्री गुरुचरित्राला भाविकांनी प्रतिसाद दिला. एवढ्या मोठ्या संख्येनं गावोगावी उत्स्फूर्तपणे सर्वजण सहभागी झाले. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती, कारण भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेली आहे आणि भविष्यकाळासाठी धर्माचं, देशाचं जागरण करण्यासाठी, देशाच्या रक्षणासाठी यापूर्वी केलेले संकल्प, केलेली सेवा ही त्याची पावती आहे. काही वर्षांपासून आपण देशरक्षणाचा एक ध्यास घेतलेला आहे, तो म्हणजे अब्ज चंडी याग. 100 कोटी पाठ तथा 1 अब्ज पाठ श्री दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र आणि रुद्राचे करण्याचा संकल्प देश आणि धर्मासाठी आपण तो संकल्प केलेला आहे. कुठल्याही वैयक्तिक कुणाच्या कामासाठी नाही. आणि तो आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. आतापर्यंत सुमारे 92 कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती, श्री स्वामी चरित्र सारामृत आणि भगवान शिवाचं रुद्र. आता थोडासा अभ्यास अजून आपणा सर्वांकडून अपूर्ण आहे. तो लवकरात लवकर आपण पूर्ण करण्याचं करावं. त्या निमित्तानं आपणाला निर्माण होणाऱ्या ज्या वैयक्तिक समस्या आहेत त्याचं निवारण, निर्दाळन करण्यासाठी स्वामी बसलेले आहेत. म्हणून या सामुदायिक सेवेमध्ये सहभाग घेताना एक वर्षाचा उपक्रम आपण आपलं गृहीत धरावं. वैयक्तिक आपल्याला 100 पाठ स्वामी चरित्र वर्षात करायचे आहेत. एका तासात एक पारायण होतं. वर्षातले 100 तास आपण या सेवेला द्यावेत. तासाभरात सप्तशती होतो, तेच 100 तास आपण वर्षभरासाठी द्यावेत. आणि एक 15-20 मिनिट रुद्र वाचायला वेळ लागतो. ही अल्पशी सेवा जर आपण वर्षभरात पूर्ण केली तर आपण जे आता वरती हात केले, ज्यांना सेवेकरी व्हायचं होतं त्यांनी जर ही सेवेत सहभाग घेतला, आयुष्यात त्यांना प्रश्न विचारण्याची वेळ स्वामी येऊ देणार नाही.
मला वाटतं एवढं सोपं, हिमालयात न जाता, प्रपंच न सांडता, घर बसल्या आपणाला ही सेवा करण्याला एक अनोखी नामी संधी या कार्यातून आपणाला मिळालेली आहे. म्हणून या कार्यात स्वामी कार्य जडमानसापर्यंत समजून सांगण्यासाठी, हे राष्ट्र स्वामीमय होण्यासाठी, देशावर येणाऱ्या आसमानी सुलतानी आपत्त्या टाळण्यासाठी, भूकंप सुनामी टाळण्यासाठी, उद्याचं तिसरं महायुद्ध अटळ आहे हे टाळण्यासाठी हीच सेवा आपल्याला कामात येणार आहे. ती वैयक्तिक कामाला येणार आहे, कौटुंबिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि राष्ट्रीय स्तरावर उपयोगी पडणारी सेवा आहे. म्हणून आपण याचा सर्व बाजूनी विचार करून कृपया या सेवेत सहभाग घ्यायला आपणाला सांगण्याला नामी संधी आहे. म्हणून आपण सर्वांपर्यंत हा सांगावा, कृपया सहानुभूतीपूर्वक पाठवावा, त्यात संकोच मानू नये. यात सर्वांचं हितच आहे. आणि गेल्या 80 वर्षात आज तगायत ज्यांनी ज्यांनी स्वामींची सेवा केली, स्वामींनी सर्वांचं भलंच केलेलं आहे, त्यांची कामं झालेली आहे. हे त्रिकालबाधित सत्य आहे. म्हणून आपण हात वरती करण्याचं जे प्रयोजन आहे ते स्वाभाविक आहे की भविष्यकाळात जे काही वाढवून ठेवलेले आहेत, अनेक समस्या आहेत, पैकी आज आपण बऱ्यापैकी काही समस्या लेखी स्वरूपात आमच्याकडे आणलेल्या आहेत. त्यामध्ये मुलांच्या विद्याभ्यासाचा प्रश्न आहे, अभ्यासाचा प्रश्न आहे, शिक्षणाचे प्रश्न आहेत, नोकरीचे प्रश्न आहेत, ते 100% मार्गी लागतील. मुलामुलींच्या विवाहाचे प्रश्न आहेत, अपत्याचे प्रश्न आहेत, डोक्यावर वाढणारं कर्ज त्याचे प्रश्न आहेत, शेती, उद्योग, व्यवसाय, मनशांती, आजारपण याचे प्रश्न आहेत. आणि सर्वात शेवटचा प्रश्न मनशांतीचा आहे. हे सारे डझनभर प्रश्न या सेवेतून निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण त्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला ग्राम अभियान म्हणतात. त्या पद्धतीचा आपण वैयक्तिक सेवेपासून तर सामुदायिक सेवेपर्यंत उपयोग करावा. त्यातला पहिला विभाग मूल्य शिक्षण आहे. इथे आज आमचे गुरुजन प्रतिनिधी मूल्य शिक्षणाचं काम करतात. त्यात गर्भसंस्कार, शिशुसंस्कार आणि मूल्य शिक्षण संस्कार हा विभाग आहे. याचा हेतू असा आहे की घराघरात पुंडलिक तयार व्हावेत, श्रावणबाळ तयार व्हावेत आणि वृद्धाश्रममुक्त महाराष्ट्र, वृद्धाश्रममुक्त भारत आपल्याला करायचं आहे. अलीकडे कॉन्व्हेंटमधून बाहेर आलेली मुलं विवाहानंतर आईवडिलांना चक्क वृद्धाश्रमात पाठवतात. हे तुम्हा आम्हाला बरं वाटणारं आहे का ते आपण ठरवा. म्हणून यात सर्व कुटुंब त्यामुळं मनं उद्ध्वस्त झालेली आहेत. आणि हे कायम थांबवायचं असेल तर आपलं म्हातारपण ज्यांच्यावर अवलंबून आहे असे पुंडलिक आपण संस्कारानं घडवले तर ते तुम्हाला सांभाळतील, अन्यथा पुढे बोलण्याजोगं नाही. जाणार आणि कृपया मौनाने जा. ज्यांना जायचं आहे त्यांनी मौनाने जा. तर आपणाला या विभागातून पुंडलिक घडवणं आणि म्हातारपण सुखात जाणं हा उद्देश या विभागाचा आहे. यापेक्षा अजून तपशिलात बोलणं उचित नाही. तर दुसरा विभाग, इथे प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून विनामूल्य मार्गदर्शनाद्वारा
इथे काम केलं जातं गुरुवार रविवारी. म्हणून सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत या विभागातून काम करणारे प्रतिनिधी आपल्या सेवेत तैनात आहे. त्यांनी दिवसभरासाठी वेळ काढून स्वतःच्या प्रपंचावर तुळशीपत्र दर गुरुवार रविवारी ठेवून ते इथे येतात. याचा अर्थ पूर्ण वेळ स्वामी कार्याला वाहून घेणारे हे प्रतिनिधी आहे, हा त्याचा अर्थ आहे. प्रत्येकाला अनेक कामधंदे आहेत, कोणी मोकळा नाही, पण धर्मासाठी आणि देशासाठी वेळ काढणं हा एक सामाजिक उपक्रमात यांचं योगदान आहे. म्हणून आपणही आपला थोडासा वेळ समयदानात सामाजिक आणि धार्मिक कामात कृपया आपण द्यावं, हे कळकळीचं आवाहन. या कार्याला समयदान हे फार महत्त्वाचं काम मानलेलं आहे. दानं अनेक प्रकारची आहेत, पण त्यात समयदान, वेळेचं दान हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही जनतेसाठी किती वेळ देता, मग जनता तुम्हाला स्वीकारेल. स्वामींचं कार्य जनतेपर्यंत पोचेल. स्वामींचा आशीर्वाद घेण्यात आपण पात्र ठरू. म्हणून विनामूल्य मार्गदर्शनातून आपणाला या सेवा इथे उपलब्ध आहे. पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आलेला आहे. आगामी काळात आणि यामागे यांच्याकडे आत्ता सुमारे 1.5 लाखापेक्षा अधिक वधूवरांची नोंद आहे राज्याच्या 36 जिल्ह्यातली. ज्या पालकांना मुलामुलींची विवाह कर्तव्य आहे, कुठल्याही समाजाचे असो, हे विवाह मंडळ सर्व समाजासाठी आहे. इथे आमच्याकडे काही ख्रिश्चन आहेत, मुस्लिम आहेत, हिंदू असतील तर नवल नाही, हिंदूंच्या पोटजाती आहे. या सर्वांसाठी हे विवाह मंडळ खुलं आहे. या स्थितीचा कृपया आपण लाभ घेतला तर पुढे जे काही वाढून ठेवलेलं आहे अनिष्ट ते टळेल. आणि या कार्यातून जेवढी आज तगायत विवाह झाली, एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपलं जीवित सुखी करायचं असेल तर बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं, साखरपुड्यासारख्या छोट्या खाडी उपक्रमात मुलामुलींची विवाह करावीत. सोबत येताना मान, पान, सन्मान, अपमान या गोष्टी कायमच्या बंद कराव्यात. ह्या आपल्या मानव जातीला शोभणाऱ्या नाहीत. त्या जर आपण पाळल्या तर दुःख तुमचं कधी पाठलाग करणार नाही. म्हणून आपणाला या विवाह मंडळातलं थोडक्यात सांगायचं म्हणजे जीवित सुखी करण्याचं काम. आणि भारतीय संस्कृती 4 पुरुषार्थावर उभी आहे: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. यावर नियंत्रण ठेवण्याचं काम या विभागातून करण्याला सर्वांना संधी मिळालेली आहे. म्हणून विवाह मंडळ केवळ इथे किंवा त्र्यंबकला उभं करून चालणार नाही, ते गाव पातळीवर न्या. ज्या पोक्त पुरुष भगिनींना वेळ आहे अशा पोक्त अनुभवी लोकांनी त्यात सहभाग घ्यावा, अनुभव घ्यावा, आमच्या मंडळाला भेटावं आणि शुभस्य शीघ्रम काम करावं. आगामी होऊ घातलेल्या तारीख 23 ते 27 जानेवारीत कृषी महोत्सव भरतो आहे. तिथे विवाह मंडळाचे स्टॉल लागणार आहे आणि अनेक जोडपी तिथे विवाहबद्ध होणार आहेत. त्यांनी आत्तापासून तयारी करावी. रुपया खर्च नाही. बिना खर्चानं
विवाह करणं आणि त्यातही आता पुनर्विवाहाला प्राधान्य आहे. विधूर विधवा असणाऱ्या व्यक्तींना पुनर्विवाहाचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून हे एक महत्त्वाची वाटचाल घोडदौड विवाह कार्यातून जनतेसमोर मांडलेली आहे. इथे कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. कृषी प्रतिनिधी आणि विवाह प्रतिनिधींच्या एकमतानं आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींची विवाह, शहीद झालेल्या जवानांच्या मुलामुलींची विवाह या निमित्तानं करण्याला एक संधी या विभागानं दिलेली आहे. तिचा आपण कृपया सहानुभूतीपूर्वक लाभ घ्यावा. पुढचा विभाग या ठिकाणी आरोग्य विभाग आलेला आहे आणि या आरोग्य विभागाच्या वतीनं आपणाला असाध्य आजार निवारण करण्यासाठी डॉक्टर कटिबद्ध आहेत. त्यात कॅन्सरसारखे आजार आहेत. कॅन्सर म्हटला की माणसं घाबरून जातात, परंतु बिना वेदना, बिना केमो, बिना शस्त्रक्रिया उपलब्ध दवा केलेला आहे आणि त्या दव्यातून न बरे होणारे आजार ठणठणीत बरे होतात. ही सेवासुद्धा सेवा म्हणून दिली जाते. याचाही आपण आयोजकांनी, संयोजकांनी, गरजूंनी लाभ घ्यावा आणि दुःखमुक्त, चिंतामुक्त जीवन जगण्याला डॉक्टर हे देवदूत बनलेले आहेत. त्याचा आपण लाभ घ्यावा. म्हणून आपण श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरी परमपूज्य मोरेदादा हॉस्पिटल जनतेच्या सेवेसाठी, मोफत सेवेसाठी आगामी येणाऱ्या कुंभापूर्वी ते आपण सुरू करत आहोत. त्यामध्ये आपण सहभाग घ्यावा. गरजूंपर्यंत आपण ही दवा, ही औषधं उपलब्ध करून द्यावी, हा त्यामागचा उद्देश आहे. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी वास्तुविषयक या कार्यातून जे मार्गदर्शन केलं जातं एक मतानं, एक संघानं, त्याचा लाभ गरजूंपर्यंत आपण पोचवावं. घरात बंद पडलेली घड्याळं का नसावी, फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे, घरात किचनला काळा दगड, हे दुःख, संकट, आजारपण आणणाऱ्या बाबी आहेत. त्यावर योग्य उपाय तोडफोड न करता या कार्यानं नमूद केलेले आहेत. त्याचा कृपया आपण सहानुभूतीपूर्वक लाभ घ्यावा, हे कळकळीचं आवाहन. या साऱ्या बाबी जनहित, मानवहितासाठी आहेत. तोडफोड न करता त्या वास्तूचं वास्तूपण आपणाला टिकवण्यासाठी हा सर्व खटाटोप आमचे इंजिनियर लोक जनतेपर्यंत सांगतायत. त्यातून निश्चितपणे स्वास्थ्य, सौख्य, समाधान आणि डोकं टेकल्यावर निदान एक 5-6 तास ज्यांना झोप येते त्यांना आम्ही खरं श्रीमंत म्हणतो. पैकी इथे बसणारे आलेले सर्वजण फार श्रीमंत माणसं आलेली आहे. श्रीमंत कुणाला म्हणतात? ज्याला डोकं टेकल्यावर 5-6 घंटे झोप येते तो श्रीमंत. पैकी इथे बसलेले टाटा बिर्ला कोणी नाही, त्यांच्यापुढे टाटा बिर्ला कोण नाही. टाटा बिर्लांसारख्या लोकांना झोपेच्या गोळ्या खाऊन झोपा येत नाही. त्यापेक्षा आपण नक्कीच सुखी आहे.
म्हणून ही माणुसकीची संस्कृती या निमित्तानं जनमानसामध्ये पोचवण्याला आपणाला एक नामी संधी प्राप्त झालेली आहे, तिचा आपण लाभ घ्यावा. तर पुढचा विभाग येथे कायदेशीर सल्लागार, वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. अध्यात्म आणि कायदा एका चाकोरीत चालण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन जनतेला अपेक्षित आहे. म्हणून अत्यंत दूरदृष्टिकोन ठेवून या कार्यातून हे सारे विभाग आपापल्या परीनं काम करत असतात. त्या डॉक्टरांकडे आरोग्याचं काम आहे, इंजिनियर लोकांकडे वास्तूचं काम आहे, शिक्षकांकडे मूल्य शिक्षणाचं काम आहे, न्यायाधीश लोकांकडून न्यायाची अपेक्षा आहे, कृषीकडून शेतकऱ्यांचं काम आहे आणि आता उभयतांसोबत प्रशासकीय कामकाज प्रतिनिधींसह स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरणपूरक प्रतिनिधी, दुर्ग अभियान प्रतिनिधी, देश-विदेश अभियान प्रतिनिधी, पशुगोष प्रतिनिधी, याज्ञिकी प्रतिनिधी, हे सारे 8 जण प्रतिनिधी आलेले आहेत. आणि या कार्याचा अंतरंग जनतेपर्यंत सांगण्याचं, सवरण्याचं काम हे सारे विभाग आपल्या परीनं करत असतात. भूकंप येऊ नये म्हणून भूकंप यंत्र इथे आहे, त्याची तीव्रता नष्ट करण्याचं सामर्थ्य या भूकंप यंत्रात आहे. सुनामी, वादळ येऊ नये त्यासाठी हा भगवा ध्वज मारुती रायाचा आहे. वादळ निर्माण होईल अशा क्षणी ताबडतोब तो ध्वज लावला आणि हनुमान चालिसा तथा लांगुलाचरा आपण म्हटलं तर मोजून 3 मिनिटात वादळ थांबतं, कारण वायुपुत्र हनुमानजी आहे. म्हणून गावच्या मारुती मंदिरात किंवा सेवा केंद्रात याचा जर आपण उपयोग केला तर त्या गावावरचं येणारं अरिष्ट टळतं. म्हणून आपण या सामुदायिक सेवा जनतेपर्यंत कृपया पोचवण्याचं करावं, त्यात जनतेचंच हित आहे. अशा ह्या साऱ्या मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या बाबी याला सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान म्हणतात. म्हणून थोडक्यात त्याची माहिती दिली. आणि आता शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत समृद्ध केलेला आहे. त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा की आगामी पुढील वर्षभरात येणारे सण आहेत, वार आहेत, व्रतं आहेत, वैकल्य आहेत, कुलधर्म आहे, कुलाचार आहे, नवरात्र आहे, देवी आहे, खंडोबा आहे, हे पुढील पिढ्यांना कोण सांगेल. पुढील आठवड्यात येणारं शाकंभरी नवरात्र आहे. वर्षात 4 नवरात्र येतात, फार कमी भगिनींना माहीत आहे. पैकी उद्या येणारं अष्टमी ते पौर्णिमा याला शाकंभरी नवरात्र म्हणतात. तुम्हाला चैत्र नवरात्र माहीत आहे, आश्विन नवरात्र माहीत आहे, आषाढ नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र हे फार कमी भगिनींना माहीत आहे. म्हणून आपण या सर्व बाबी पुढील पिढ्यांपर्यंत कृपया सहानुभूतीपूर्वक मांडाव्यात, समजून सांगाव्यात, त्याचा कार्यकारण भाव सांगावा, हे कळकळीचं आवाहन. तथापि आज काही भगिनी कुटुंबातले 2 प्रश्न घेऊन आलेले आहेत. त्याला जाहीर उत्तर देताना आम सर्व भगिनी एक प्रश्नावर थोड्या दुःखी आहेत. कोणतं? कुटुंबातले सदस्य चोरून व्यसनं करतात. ते मद्यपान असेल, धूम्रपान असेल, मांसाहार असेल, इत्यादी असेल. यावर एक सोपा उपाय भगिनींसाठी सुचवलेला आहे. या शंकराच्या पिंडीवर तथा रुद्रयंत्रावर महिम्न किंवा रुद्र वाचून पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ कुटुंबियांना दिलं. त्यात हट्टी, तापट, आजारी, विकलांग, मद्यपी, धूम्रपी, पॅरालिसिस झालेले या सर्वांना जर ते तीर्थ दिलं तर त्याचा फायदा
तुमच्या कुटुंबियांना होईल, तुम्हाला होईल. आता दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं कर्ज. उत्तर आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र बघा. ज्यांच्या डोक्यावर कर्ज झालेलं आहे त्यांनी हे शांतपणे ऐकावं, समजून घ्यावं. या श्रीयंत्राचं रोज पूजन करावं. त्यावर एक कमळ गड्ड्याची माळ अर्पण करावी. तुळशीच्या माळेवर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र म्हणावा. नंतर श्रीसूक्त, व्यंकटेश स्तोत्र वाचावं. याला सेवा श्रीयंत्राची म्हणतात. हिला 20 मिनिट ते अर्धा तास लागतं. आणि अर्धा तास लक्ष्मी प्राप्तीसाठी कोण देणार नाही. आणि प्रतिपौर्णिमेला एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवायचा. ही मराठी 5 अध्याय पोथी घ्यायची आणि तिचं वाचन करून स्वतः सत्यनारायण करणे. तथापि इथे बसलेल्या आमच्या अनेक माता भगिनी श्रीयंत्राच्या उपासक आणि अभ्यासक आहेत, ज्या दर पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात. त्यांनी कृपया हात वरती करावेत. मनापासून धन्यवाद आहेत. 50% हात वरती आलेले आहेत. 50% भगिनी नव्या आहेत, ते त्यांना माहीत नाही. तर त्यांना सांगण्याचं काम आपलंच आहे. त्यांचंही भलं होईल. म्हणून तुम्ही त्यांनाही तुम्ही केलेली उपासना सांगा. म्हणजे दिव्यानं दिवा, ज्योतीनं ज्योत लागली जाईल आणि त्यांचंही भलं होईल. भगवंताच्या दारामध्ये आपण ही संकल्पना सर्वांचं भलं व्हावं अशी केली तर देव आधी तुमचं काम करतो. भला करो भला होगा. म्हणून आपण या मराठी अस्मितेत तो ग्रंथही उपलब्ध आहे. इथे मांडणीवरती केलेली आहे वर्षभरात येणाऱ्या सणांची. ती पुढील पिढ्यांना आपण सांगावी. म्हणजे तुमची पुढची पिढीसुद्धा सेवेकरी होईल. आणि व्यसनापासून, आहार विहारापासून, अशुद्ध आहारापासून ती मुलं दूर राहतील. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे. तर त्या दृष्टीनं आपण कुटुंबाचं स्वास्थ्य, सौख्य सांभाळण्यासाठी नव्या पिढ्यांवर संस्कार रोज करा. संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणून देशाला टिकवायचं असेल तर आपण सर्व देशवासियांनी ठरवलं तर वेळ लागणार नाही. आपण ठरवा. म्हणून येणेप्रमाणे या कामाची वाटप आपण करावी. एकटा माणूस हे काम करू शकत नाही. हे 18 कामं आहेत. म्हणून आज बरीच काही नवीन केंद्र निर्मितीसाठी, मागणीसाठी काही सेवेकरी आले. आम्ही त्यांना पुढच्या शनिवारी त्र्यंबकला बोलवलेलं आहे. ग्राम अभियान कसं राबवावं, केंद्र जेव्हा होतील तेव्हा होतील, पण चालती बोलती 2 पायाची केंद्र कार्यरत केली तर देश घडेल. म्हणून ही चालती बोलती 2 पायाची केंद्र आपण कार्यरत करावी, त्यांना आपलंसं करावं तर हे शक्य आहे. म्हणून आपण हे विचार घेऊन गावोगावी ही 2 पायाची केंद्र उभी करावी, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्यांच्या अंतःकरणापर्यंत हे स्वामींचं कार्य आपण पोचवलं की ते सेवेकरी नक्कीच होतील, यात दुमत नाही. म्हणून मी अधिक वेळ आपला घेणार नाही. अनेकांना अनेक ठिकाणी जाणं आहे. अजूनही मुंबईहून 500 सेवेकरी इथे येत आहेत. त्यांनाही जागा बसायला हवी आहे. म्हणून वेळेला विराम करून आगामी येणारं पुढील 26 साल तमाम देशवासियांचं, सेवेकऱ्यांना ते सुखाचं, समृद्धीचं, यशाचं, कर्तृत्वाचं, निरोगी जीवनाचं जावं अशी विनंती स्वामीचरणी आणि भारत मातेच्या चरणी करताना 31 डिसेंबरला इतरांसारखं आपण करू नका. पश्चिम राष्ट्रासारखं करू नका. आपण समई लावून, दिवा लावून नव्या वर्षाचं स्वागत करावं.
भगिनींनी भारत मातेच्या प्रतिकृतीसमोर मराठी सप्तशती वाचावी, पुरुषांनी स्वामीचरित्र वाचावं. त्या दिवशी मला वाटतं एकादशी असेल तर भागवत वाचावं. जे आपणाला शक्य आहे ते वाचावं, असं सक्ती नाही. परंतु नव्या वर्षाचं स्वागत ग्रंथ वाचून करावं. ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंत कळतील. म्हणून नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आपण सामोरं जात आहोत आणि इथे बसलेले घरी असलेले तमाम सेवेकरी आणि भाविक यांना हे नवीन वर्ष नक्कीच सुखाचं जाईल असा शब्द सोडून आपणाला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर सर्वप्रथम भगिनी या माहेरी आलेल्या असतात, म्हणून त्यांना पहिली संधी गेल्या 80 वर्षात इथे या कार्यानं दिलेली आहे. त्यांनी कृपया मौनानं नंबर 1च्या गेटनं समाधीमठ औदुंबर केवळ परिक्रमा न करता थेट दरबारात यावं. स्वामींना दोन्ही हात जोडावेत, न वागता पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसावं. तदनंतर पुरुषवर्ग नंबर 2च्या गेटनं समाधी मठाकडे औदुंबर मार्गे दरबारात येऊन हात जोडून पुन्हा आपल्या जागेवर बसतील. काही क्षण आपण जर मौन पाळलं तर त्या मौनामध्ये खूप ऊर्जा आहे, त्या ऊर्जेचा आपल्याला लाभ होईल. म्हणून दिवसभरात जेवढं जास्त मौन पाळता येईल तेवढं आपण पाळण्याचा कृपया प्रयत्न करावा. आपण काही संन्यासी लोक नाहीत, आपण गृहस्थाश्रमी आहोत हे विसरू नये. परंतु जेवढं पाळता येईल मौन तेवढं अवश्य पाळावं, गरजेनुसार पाळावं. एवढंच कृपया आपणा सर्वांना सांगून हात जोडून आपण सामुदायिक प्रार्थना करू. आणि पुढील उपक्रम आमचे प्रतिनिधी, आज रविवार आहे, खंडोबाचा दिवस आहे, कुलधर्मकुलाचाराचा दिवस आहे. ज्यांना ज्यांना खंडोबाची सेवा समजून घ्यायची आहे त्यांनी आमच्या प्रतिनिधींनी ते मल्हारी सप्तशती ग्रंथाचा परिचय करून द्यावा. ज्यांच्या कुटुंबामध्ये खंडोबा माहीत नाही किंवा काही खेळ खंडोबा झालेला आहे विचारांचा आचारांचा, कुटुंब प्रमुखानं जर दर रविवारी सप्तशती वाचले तर बाप बेटेसुद्धा एकत्र येतात आणि गुण्या गोविंदानं नांदतात. बघा, ज्यांना वेळ आहे त्यांच्यासाठी 12 ते 1-1:30 वाजेपर्यंत ते वाचून होऊन जाईल. तेवढा वेळ असेल त्यांनी इच्छेनं बसावं, सक्ती नाही, स्वइच्छेने बसावं. ज्यांना वेळ आहे आमच्या प्रतिनिधींशी आपण संवाद साधा, म्हणजे मग घरी जाईपर्यंत तुम्हाला हलकं फुलकं वाटेल आणि घरी पोचेपर्यंत तुमची कामं मार्गी लागतील असा विश्वास ठेवून आपण काम करावं. एवढंच सांगून आपण हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.